आज आपण चहाच्या वेळेस किंवा प्रवासातही नेता येतील असे कुरकुरीत नमकीन पारा बनवतोय. अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात आणि 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. पीठ मळण्यासाठी एका ताटात 1 वाटी मैदा, 2 चमचे बारीक रवा. रवा घातल्याने शंकरपाळ्यांचा कुरकुरीतपणा जास्त वेळ टिकून राहतो. हाताने चोळून ओवा घालायचा, जिरे, बडीशोप, साखर. इथे साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता, परंतु चव छान येते. मिरीपूड, या जागी तुम्ही कसुरी मेथी देखील घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचंय. कडकडीत तुपाचं मोहन छान प्रकारे मैद्याला चोळून घ्यायचंय आणि थोडं कोमट पाणी घेऊन पीठ मळून घ्या. घट्ट पीठ मळून घ्या, मऊ मळू नका, नाहीतर शंकरपाळे तेलकट होतात. पिठाचा मध्यम गोळा घ्यायचा आणि थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. इथे आपण 2 प्रकारे शेप दिलेत. तुम्हाला जसे आवडतात, डायमंड, चौकोनी किंवा दाखवल्याप्रमाणे करू शकता. इथे आपण या 2 शेपमध्ये शंकरपाळे तयार करून घेतलेत. कढईत तेल मध्यम आचेवर गरम करायचे, खूप कडक नको. शंकरपाळे तेलात सोडून मध्यम आचेवरती दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. पूर्ण गार झाल्यावर ते हवाबंद डब्यात भरून ठेवा, जेणेकरून नरम पडणार नाही. गरमागरम चहा किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. धन्यवाद.